Santa
कथेचा विस्तार बाबाजीचा घोरा सका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाया तुझा अनुग्रह लादलो वन झालो चराचरी आत्मरूपी शुकी स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदन श्री गुरुंचे नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुव्यापकम ब्रह्मवेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निर्विहार चिदाकाश मायाकाश वासं भजे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ज्ञानेशं ज्ञानमूर्त्युच साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं च नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं सेवेलाई सेवक झालो मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विठ्ठला प्रस्तुत प्राप्ती प्रसंगी प्राप्तस्थळी दरवर्षीप्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 9वे आणि या 9व्या वर्षातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्या मार्फत माझ्याकडे आली ते म्हणजे या गावातील मंगरुळ गावातील सर्व ग्रामस्थ असतील, आयोजक संयोजक नियोजक असतील, सर्व सप्ताह कमिटी असेल, भजनी मंडळ असेल, सर्वांनी मिळून त्या ठिकाणी ही सेवा माझ्यापर्यंत सोपवली. कारण या सप्ताह कमिटीमध्ये बरीचशी मंडळी आहे, कुणाचं नाव घ्यावं कुणाचं ठेवावं. मग आता ही गोष्ट मी का सांगितली त्याला कारण आहे. सप्ताहातील मदत करणारा कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती फार महत्वाचा आहे. तारीख देणारे जेवढे व्यक्ती महत्वाचे आहेत अगदी सप्ताह कमिटीत इतर काम करणारे तेवढेच महत्वाचे. कारण जसं नाटकाच्या पडद्यावर काम करणारी मंडळी जेवढी महत्वाची असतात तेवढीच महत्वाची पडद्याच्या पाठीमागची सुद्धा असतात. म्हणून या ठिकाणी पडद्यावरची आणि पडद्या पाठीमागची सगळीच मंडळी, सर्व सप्ताह कमिटी असेल, सर्वांचा अगदी अंतःकरणापासून मनापासून आभार मानते. आणि या सर्वांपर्यंत ज्यांनी माझं नाव पोहोचवलं ते म्हणजे हरिभक्तपरायण गायनाचार्य शुभम महाराज रोकडे असतील, दादांचंही अंतःकरणापासून आभार मानते. सर्व त्या ठिकाणी सप्ताह कमिटी असेल, सर्वांच. आता मी प्रथमतः तुमच्या गावात आल्यामुळे सप्ताह कमिटीतली सगळीच मंडळी ओळखीची माझ्या नाहीये, पण कार्यक्रम तारखा देण्यापासून ज्यांचा सदैव फोन झाला ना, दिवसभर त्यांचे अनेक फोन झाले
ते म्हणजे हरिभक्त प्रकरणाचे बाळू काका असतील, त्यांचंही अंतकरणापासून आभार. सर्वांचंच त्या ठिकाणी सर्व सप्ताह कमिटीतील मंडळी सर्वांचं अंतकरणापासून आभार मानते. तसेच खऱ्या अर्थानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व श्रोतावर्ग असेल, पेटीवादक असतील, पकवाजवत असतील, टाळकरी असतील, विणेकरी असतील, चोपदार असतील, सर्व श्रोतावर्ग भगवान परमात्मा आणि संत वृंद सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्हासारख्या माय बापांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि सेवेला आता तुम्ही थांबा, खालते बोला. सेवेला अजून यांची बैठक व्यवस्थाच लागा ना गड्या. जशी जागा मिळेल असं पटापट बसून घ्या बरं. मला तुमच्या तोंडून एकदा ऐकायचंय. वेळ कमी आपल्याकडं. सेवेला मी तरी मगाशी म्हणलंच, पाठीमागच्यांचा का बरं आवाज येईना. आता तसं कुठं आमदार बिंदार नाही, सगळीकडे उजेड आहे. एक तर तुम्ही एक तर लय माग सोडून बसलाय आणि मला लांबचं दिसायचं कमी आहे. एखादं मधनच गपकन गेलं तरी मला कळायचं नाही. सेवेला विठाला सेवेसाठी घेतलेला अभंग आपल्या संप्रदायाच्या तत्वानुसार सप्ताह म्हटलं आणि सप्ताहातला दुसरा दिवस म्हटला की परंपरेने काही नियम घालून दिलेले आहेत. संप्रदायाने काही नियम घालून दिलेले आहेत. म्हणजे पहिला दिवस म्हटला की नामकर अभंग, दुसरा दिवस म्हटला की कोणता संतपूर प्रकरणातला अभंग आणि आपल्या तत्वाला धरून आजच्या दिवशी संतपूर प्रकरणातलाच पण लय अवघड नाही आणि बघायला सोपं पण पण सर्वांच्या परिचयाचा पाठातला सुटसुटीत असणारा अभंग आहे. अभंग वाटताना अवघड वाटतो पण समजून घेतल्यावर फार गोड आहे. या अभंगामध्ये साधूंचं संतांचं महत्व वर्णन करत असताना आता हा अभंग कुणाचा जर विचार करा, मला सांगा बसले साधा प्रश्न आहे. हरिपाठ कुणाचा? बोला गड्या, आज तुमची परीक्षा आहे. हरिपाठ कुणाचा? ज्ञानेश्वरांचा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. कोण माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे? साधी व्याख्या आहे. ज्यांच्याकडे पाहिलं की आपली आईची आठवण येते. अजून काय सांगू, फक्त पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा एवढंच मर्यादित नसून संपूर्ण जगाचं मातृत्व त्यांच्यामध्ये हे विश्वची माझे घर अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. असे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. ह्या जगाची आई असणारे त्यांचं हरिपाठ प्रकरणातील 6व्या क्रमांकाचा लय लांब पण मी गेलेले. किती हरिपाठाचे किती अभंग? 27 अभंग. लय लांब मी गेलेले नाही. 6व्याच क्रमांकाचा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग गोडे काहींच्या पाठातला असेल, काहींच्या नसेल, पण ध्यान देऊन कीर्तन ऐका. या अभंगामध्ये माऊली सांगतात, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचा मुरला अनुभव, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईचा समाप्ती झाली जैसी, मोक्ष रेखेला भाग्य विनटला, साधूचा केला हरी भक्त, ज्ञानदेवा कोणी संगती सज्जनी, हरी दिसे निवानी आत्मतत्वी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभंग गोडे फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय जास्त खोलवर शिरणार, पण अभंगाचा सर्वस्वी अर्थ नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, पहिला शब्द साधू बोध झाला. आता मला सांगा, माऊली साधू नेमकं कुणाला म्हणतात? तर माऊलींच्या आयुष्यातील साधू म्हणजे त्यांचे थोरले बंधू अर्थात निवृत्ती दादा. हे त्यांचे सद्गुरू होते, गुरु होते. माऊलींनी निवृत्ती दादांना साधू असं संबोधलेलं आहे. साधू म्हणजे सद्गुरू. काय करा
करतात ते ज्या वेळेस ते आपल्याला बोध देतात. थोडं खोलवर शिरून सांगते, फक्त ध्यान देऊ नये का. ज्या वेळेस ते आपल्याला बोध करतात, बोध म्हणजे काय, ज्या वेळेस ते स्वतःचा हात आपल्या म्हणजे या अज्ञानी जीवाच्या मस्तकावर ठेवतात त्यावेळेस ह्या जीवाचे विचार चक्र थांबले जाते. आणि ज्यावेळेस आपले विचार चक्र थांबले जाते त्यावेळेस तो बोध म्हणजे लय काही जास्त अवघड नाही. बोध म्हणजे ते नाम आत मुरल्याचा आपल्याला अनुभव येतो. कसं, जसं आता उन्हाळा चालू आहे बरोबर. उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिल्यानंतर ते पाणी असं आत जाताना त्या पाण्याचा सुखद असा अनुभव येतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेस बोधरूपी शिवाची आणि आत्मरूपी जीवाची ज्या वेळेस भेट होते त्यावेळेस ह्या वासनारूपी विकाररूपी कापुराची होळी होते. त्यातच एक ज्योत निर्माण होते. मग तो साधक मोक्षाच्या होळीत जाऊन बसतो. साधकाचं भाग्य उदयाला येते. आणि असा हा साधक गुरु आज्ञेमध्ये राहून हरिभक्त होतो. आणि अशा या हरिभक्ताला प्रत्येक जनीवनी असणाऱ्या आत्मतत्वामध्ये हरिदर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आता हा भंग जरी डोक्यावर पडत असला तरी निरूपण अगदी साध्या भाषेत सांगेल. विठाला विठाला चांगला विचार केला तर आपण सर्वजण या ठिकाणी कीर्तनाला बसलेले आहात. आता कीर्तनाला बसलाय हे खरं, पण कीर्तनाचे काही महत्वाचे नियम असतात. पहिला नियम असा, कीर्तनामध्ये कोणीही बोलायचं मी सोडून. दुसरा नियम असा, कीर्तनात कुणीही झोपायचं, डुलक्या मारायच्या, जांभळ्या द्यायच्या. आणि तिसरा नियम असा, कीर्तनात टाळी अजिबात वाजवायची. कुठे बसलाय, कीर्तनातच बसलाय ना. कीर्तनात टाळी. चौथा नियम असा, आता हा नियम ध्यान देऊ नाही का बरं सगळे पाठीमागं बसलेले सगळे मंडळी, कीर्तनातून मधून कुणी उठून जायचं. आता जे लय पुढे सेंटरला बसलेत का ते म्हणतील कुठून दुर्बुद्धी सुचली पुढे येऊन बसले. उठाय पण यायचं नाही. कारण आहे आपण दिवसभर काही ना काहीतरी काम करत असतो. चुकून वाकून आपल्याकडून एखादं पाप करतो, चुकून वाकून. आणि मग आपण अशा ठिकाणी आलो का नाही, कीर्तनासारख्या प्रवचनासारख्या पवित्र ठिकाणी आलो की ते पाप आपल्या डोक्यावर तरंगत असतं. कुठं, डोक्यावर तरंगत असतं. आणि ते पाप काय म्हणतं सांगता, ते पाप म्हणतं कधी उठतंय, कधी उठतंय. आणि तेवढ्यात जर आपण उठलो तर फक्त आपलंच पाप आपल्या डोक्यावर बसणार. शेजारी पाजारी जेवढी बसले ती का नका लगेच बघू तोंड, तेवढ्या सगळ्याचं पाप आपल्याला बरोबर घेऊन जावं. कीर्तनात मधून कोणी उठून जायचं नाही, असं आहे कीर्तनाचं महत्वाचं. नाही विठाला विठाला चांगला विचार केला. कोणत्याही क्षेत्रात वाक्य ध्यान देऊ नाही का, कोणत्याही क्षेत्रात इको कमी करा, बोलताना थोडासा इको कमी करा, गाताना वाढवा, फक्त बोलताना कमी करा, क्लिअर करा. कोणत्याही क्षेत्रात माणूस हा गुरु शिवाय प्रगती करू शकत कुठलं पण क्षेत्र नाही. पुरुष मंडळी व्यवसाय शिकायचा आहे तरी कोण लागतो, गुरुच लागतो. आता माझ्या ताई सगळ्या बसले पाठीमागं, आमचे दादा आहेत. शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी कोण लागतो, गुरु लागतो. महिला मंडळ स्वयंपाक शिकायचा म्हटला तरी सुद्धा कोण लागतो, गुरु लागतो. संसारात सुद्धा कोण लागतो, सासूला सुद्धा कोणी ना कोणी गुरु, सुनाला सुद्धा कोणी ना कोणी गुरु.
वस्तू तुम्ही मी होत प्रत्येक ठिकाणी गुरु आहे. पण हे संसाराचं जाऊ द्या. संसारात एक वेळ जशी गुरुची गरज पडते म्हणजे पडतेच. कोणतीही गोष्ट घ्या. तसं परमार्थ पण काय बिनगुरूचा असेल का? सद्गुरूचा असेल का? संतांशिवाय असेल का? नाही गड्या. अध्यात्माचा अभ्यास केला तर आतापर्यंतच्या इतिहासात असे काही संत महात्मे सत्पुरुष गुरु शिवाय सद्गुरु शिवाय उदयाला आलेले उदाहरण देऊन सांगेल. बाबाजी सद्गुरु, दास तुकाराम महाराजांनी बाबाजी चैतन्यांना आपलं गुरु करून घेतलं. तुकाराम महाराजांचं कळालं. बरं याच्याही पुढं पैठणचे कोण? एकनाथ बाबा. एकनाथ बाबांनी आपल्या जीवनामध्ये गुरु केले आणि नुसते केलेच नाही, प्रत्येक अभंगात त्यांचं वर्णन केलं. एका जनार्दनी प्रत्येक ठिकाणी गुरुचं वर्णन. बरं नाथांचं कळालं तुकोबरायांचं. मग इथून पुढे सांगते, ज्यांचा आज सेवेसाठी अभंग घेतला त्यांच्या गुरूंविषयी काय त्यांच्या अख्ख्या गुरुची परंपरा माऊलींनी सांगितलेली आहे आणि पाठातली आपल्या. आपण रोज म्हणलं तरी म्हणतो काय? आदिनाथ सकळ मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष वळला कहीने प्रसादे ज्ञान देवा सार. एवढ्यांनी सुक्त घेतले का? काहीतरी बोला. या अभंगामध्ये माऊलींनी फक्त गुरुच नाही तर आपल्या अख्ख्या गुरूंची परंपरा, आपली परमार्थी वंशावळ त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. तुकोबरांनी गुरु करावं, नाथांनी गुरु करावं, माऊलींनी गुरु करावं. यातून तर आपल्याला कळालं की संतांनी आपल्या जीवनात गुरु केलेले आहेत. याच्याही पुढे जाऊन सांगेल. फक्त संतांचं काही घेऊन बसता. ज्या देवाला आपण देवघरात पुजतो का तो देव काय असा आहे का? त्या देवाला सुद्धा आपल्या अवतार कार्यामध्ये गुरु केलेले आहेत. आणि नसले माहित तर माहित करून घ्या. परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा शरण, परब्रह्म राम वशिष्ठा परब्रह्म राम वशिष्ठा आणि कृष्ण सांदीपनी गुरु केला. काय सांगितले? प्रभू राम कशातले? रामायणातले. प्रभू रामांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरु केले. तर वशिष्ठ ऋषी त्यांचे गुरु आहे. श्रीकृष्ण परमात्मा 8वा अवतार भगवान परमात्म्याने सुद्धा आपल्या अवतार कार्यात गुरु केलं.
कोणते संदीपणी महर्षी संदीपणी ऋषींना आपल्या जीवनात गुरु केलं. ह्याच्यावरून आपल्याला एवढं तर कळलं की संतांनीही जीवनामध्ये गुरु केलेले आहेत आणि देवांनीही जीवनामध्ये गुरु केलेले आहेत. म्हणून माणसालाही देवानं धडा घालून दिलाय की देवासारख्या दिसणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्यानं जीवनामध्ये गुरु करणं गरजेचं. काय सांगावं असं बिन सांगता टाळ्या वाजवा. कारण ऐका, टाळ्या वाजवायच्या कुणासाठी हे एकदा लक्षात घ्या. एक वेळ माफी मागून सांगते, ज्यानं सुंदर गायन केलं एक वेळ त्याच्यासाठी टाळी वाजवू नका. ज्यांनी गोड बोल वाजवला एक वेळ त्यांच्यासाठी टाळी वाजवू नका. ज्यांनी छान त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवलं त्यांच्यासाठी टाळी वाजवू नका. पण त्या व्यक्तीमध्ये असणारी जी कला आहे, त्या व्यक्तीमध्ये असणारी जी सरस्वती माता आहे, टाळी वाजवायची तिच्यासाठी. आता तरी वाजवा. विठाला विठाला गोड प्रमाण दिलं सद्गुरु वाचोनी सापडेना अंधरावे ते पाय. हा काय सांगावं, धरावे ते पाय. आता आधी का नंतर आधी सांगितलं ना. म्हणून जीवनामध्ये गुरु आधीच पाहिजे, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद. आता तुम्ही म्हणसाल महाराज आल्यापासून नुसतं गुरु 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 नेमकं चाललंय काय तुमचं. ऐका, गुरु या शब्दामध्ये किती ताकद आहे, गुरु मध्ये ताकद किती हे नंतर पाहू. पण फक्त गुरु या शब्दामध्ये किती ताकद आहे ह्याचं जर वर्णन करायचं झालं तर फार गोड उदाहरण आहे. का भोज राजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचे प्रसिद्ध कवी आहेत. बसलेले उदाहरण ध्यान देऊ नाही का बरं. भोज राजाचा दरबार, भोज राजा आहे आणि कालिदास म्हणजे त्या काळातले अगदी प्रसिद्ध कवी. एवढा हुशार, एवढा टॅलेंटेड माणूस की तेवढा हुशार आणि तेवढा टॅलेंटेड माणूस दुसरा कोणीही नव्हता. एवढा हुशार. पण एक दिवस ते कालिदास कोणासही न सांगता निघून गेले. कुठेतरी निघून गेले. कुठे गेले, किती दिवस गेले हे कुणालाच माहित नव्हतं. आणि मग ही संधी साधून शेजारच्या राज्यातील पंडित राजाकडे आला आणि राजाला म्हणला, राजे साहेब मला तुमच्या पंडिताशी कालिदासांशी शास्त्रवाद करायचा आहे. पूर्वीच्या काळी दोन्ही राज्यांमध्ये स्पर्धा व्हायची शास्त्रवादाची आणि ज्या राज्यातला पंडित जिंकायचा त्या राजाची आपोआप मानून होत होती. हे पूर्वीच्या काळी होतं. आता त्या गोष्टी राहिलेल्या नाही, कारण माणसं तेवढी हुशारच राहिलेलं नाही. हुशार माणसं असल्या शास्त्रामध्ये गबाळ्याचं काम. पूर्वीच्या काळी तो पंडित म्हणला मला कालिदासांशी शास्त्रवाद करायचा आहे.
आता कालिदासचं जागेवर नाही, राजा हुशार आहे. राजा म्हणला 8 दिवसांनी या, तुम्हाला 8 दिवसांनी कळवतो. आता पंडित तर निघून गेला, पण राजा चिंतेत पडला की 8 दिवसात जर कालिदास नाही आले तर आपलं काय खरं. अख्ख्या पंचक्रोशीत आपली मान खाली गेल्याशिवाय राहणार. मग ठरलं काय, राजाला सुचत नव्हतं, चिंता वाटू लागली. तो चिंतेत इकडं तिकडं फिरू लागला. तेवढ्यात रस्त्यानं एक डोळा नसलेला गंगूतेली चालला होता. उदाहरण नीट ऐकताय ना, रस्त्यानं एक डोळा नसलेला गंगूतेली चालला होता. त्या गंगूतेल्यानं राजाच्या चेहऱ्यावरची ती चिंता पाहिली आणि ती चिंता पाहून तो राजाकडे आला आणि राजाला म्हणला, राजे साहेब काय भानगड आहे, काय एवढे चिंतित दिसत आहात, काय झालं चिंता करायला. राजा म्हणला, अरे गंगूतेली म्हणजे तुला सांगून काय उपयोग. राजा काय म्हणला, तुला सांगून काय उपयोग. गंगूतेली म्हणला, सांगा तरी खरं, माझ्या परिणाम मी काही तुम्हाला सल्ला देईन. त्यावेळेस राजा म्हणला, अरे कालिदास नाही हे पाहून शेजारच्या राज्यातील पंडितांना शास्त्रवादाचं आव्हान केलेले आणि त्या तोडीचा पंडित आपल्याकडे नाहीये म्हणून चिंतेत पडलोय. गंगूतेली म्हणला, एवढंच ना. काय म्हणला, एवढंच ना. म्हणजे मी सांगतोय तसं करा. काय म्हणजे शेजारच्या राज्यातल्या पंडिताला निरोप पाठवा की 8 दिवसात कालिदास जरी नाही आले तरी कालिदासांचे गुरु तुमच्याशी शास्त्रवाद करायला तयार. राजा म्हणला, येडा बिडा झाला की काय, इथं कालिदासाचाच पत्ता नाही आणि त्याचे गुरु कुठं आणायचे. म्हणला, तुम्ही काळजी करू नका, म्हणला सांगतोय तसं करा. म्हणजे मग कालिदासाचे गुरु कोण होणार. म्हणजे मी होतो की कालिदासाचा गुरु. कोण म्हणला, गंगूतेली. म्हणला, मी होतो गुरु. म्हणला, तुम्ही फक्त निरोप पाठवा. आता राजाकडे दुसरा काय पर्याय नव्हता. म्हणतात ना, आटला नारायण दरी गाढवाचं तशी राजाची गत झाली. राजानं ठीक आहे म्हणला आणि पाठवून दिलं. निरोप त्या पंडिताला पाठवून तो निरोप पंडितानं ऐकला आणि तो निरोप ऐकून तो पंडित घाबरला. कारण कालिदास म्हणजे जोक नाही, थोडीच तोड. पण आता कालिदास नाही तर कालिदासांचे ह्या बाबाला गाव फुटला. पण जाण्याचं आव्हान केलं होतं, मनावर जावेच लागेल. सांगितलं, येईल त्या रविवारी या. इकडे गंगूतेली तो पंडित तर आलाच आला रविवारचा, पण इकडे गंगूतेली सुद्धा पंडिताच्या वेशात आला. आणि येताना जर भूक लागली, ध्यान देऊ नाही का, येताना जर भूक लागली तर बरोबर 7 भाकरीन दह्याचं गाडगं घेतलं. का तुमच्याकडे काय म्हणतात, माठ लय मोठा होतोय, काय म्हणतात. भूक लागली ते 7 भाकरीन दह्याचं गाडगं. आता ते दोघे त्या स्थानावर जाऊन पोहोचले. आता तिथं पोहोचल्यानंतर मोठी सभा भरलेली आहे, सगळ्या राज्यातली माणसं सभेला. एका उंच खुर्चीवर तो पंडित बसलेला आहे आणि त्याच्याच समोरच्या दुसऱ्या एका उंच खुर्चीवर गंगूतेली बसलेला आहे, पण पंडिताच्या वेशात आहे. तर तेव्हा राजा ह्या दोघांकडे बघतोय. राजाला वाटायचं काय करावं काय नाही. आता ह्या गंगूतेल्याचं खरं स्वरूप राजाला माहित होतं, पण चिंतेत पडला. पण त्याच्याकडे काहीच पर्याय नाही म्हणून राजाने इशारा केला आणि वाद सुरू झाला. त्या काळातला शास्त्रवाद ऐका. त्या पंडितानं 1 बोट वर केलं. किती? 1 बोट वर केलं. गंगूतेल्यानं 2 बोटेवर केलं. नंतर त्या पंडितानं 5 बोटेवर केलं. गंगूतेल्यानं मूठ दाखवली. नंतर त्या पंडितानं 7 बोटेवर केली. किती बोट? 7. गंगूतेल्यानं सुद्धा 7 बोटेवर करून मध्ये आडवी रेष मारली. 7 बोटेवर करून आडवी रेष मारली. नंतर त्या पंडितानं असा इशारा केला. गंगूतेल्यानं आपल्या जवळचं दह्याचं गाडगं पुढं केलं. वाद संपला. तो पंडित म्हणला, मी हारलो. आता काय गंमत आहे ती पुढं पहा. जसा तो पंडित म्हणला, मी हारलो, राजाचा आनंद गगनात मावेना. राजानं त्या गंगूतेल्याला एवढी बक्षीस दिली की त्याला माफ नाही. जमीन त्याच्या नावावर केली. आणि एवढंच नाही, याची अख्ख्या राज्यातनं हत्तीवनं मिरवणूक काढायला
आता गंगूतेलाचं मार्गी लावलं, पण एकीकडं त्या पंडिताला साईडला घेतलं आणि त्याला साईडला घेतल्यानंतर सांगितलं की आम्हा सामान्य माणसांना तुमच्या सारख्याचा शास्त्रवाद कळला नाही, तेवढा समजून सांगा. नाही शास्त्रवाद ऐका. तो पंडित म्हणला, राजे साहेब म्हणला ऐका, मी एक बोट वर केलं, याचा अर्थ जगात एक ब्रह्म आहे. काय ब्रह्म आहे. तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी 2 बोटी वर केली, याचा अर्थ जगात नुसतेच ब्रह्म नसून त्याच्या बरोबर माया सुद्धा आहे. म्हणले मग राजे साहेब मी 5 बोटे वर केली, ह्याचा अर्थ जगात पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणले तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी मूठ दाखव, म्हणजे जगात पंचमहाभूते आहेत परंतु ते या देहामध्ये एकत्र नांदतात. नंतर म्हणले राजे साहेब मी 7 बोटे वर केली, याचा अर्थ जगात 7 समुद्र आहेत. किती? 7 समुद्र आहेत. म्हणजे तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी 7 बोटे वर करून मध्ये आडवी रेष मारली, याचा अर्थ जगात 7 समुद्र आहेत पण त्यांच्यामध्ये मेरू पर्वत आहे. नंतर म्हणले मी राजे साहेब असा इशारा केला, तुमच्या म्हणजे मेरू पर्वत नेमकं कुठे? तुमच्या कालिदासांच्या गुरूंनी आपल्या जवळचं दह्याचं गाडगं पुढं केलं, मेरू पर्वत दधी समुद्राजवळ आहे. वाद संपला. राजे साहेब मी हरलो. काय म्हणला? मी म्हणला माफ करा, म्हणला मला आधीच माहित होतं कालिदास एवढे हुशार आणि कालिदासांचे गुरु केवढे हुशार असतील. गुरु हा संत जोरदार काय झाले पाहिजे. माऊलींचं काही गोड प्रमाण दिलं, गुरुचं वर्णन या प्रमाणामध्ये. पण ऐका आता हे प्रमाण आणि ह्याचा अर्थ मी अजून एक 5 मिनिटांनी सांगणार. तुमचं प्रमाण अगदी योग्य जागेवर बसवणार. प्रमाण फार गोड दिलं, फक्त आधी विषय पूर्ण करते, तुमच्या प्रमाणाचा अर्थ सांगते. पंडितांना त्या ठिकाणी सगळा शास्त्रवाद राजाला समजावून सांगितला आणि समजावून सांगितल्यानंतर माफी मागितली आणि पंडित निघून गेला. तोपर्यंत ह्या गंगूतेल्याची त्या ठिकाणी मिरवणूक सगळी काही उरकली होती. डीजे बीजे सगळं बंद झाला होता. आणि मग त्यानंतर सगळं काय झाल्यानंतर राजानं त्या गंगूतेल्याला असं साईडला घेतलं, कुणीच नव्हतं. साईडला घेतल्यानंतर त्या गंगूतेल्याला म्हणलं बाबा राजा म्हणला की म्हणला तू एवढी शास्त्रविद्या कुठं शिकलास? गंगूतेली म्हणला राजा साहेब म्हणलं मला कशाची ती शास्त्रविद्या? म्हणजे तू उत्तर बरोबर कशी काय दिली? मला मोघम ठोकली पण फिट बस. काय म्हणला? मोघम ठोकली पण म्हणला
नंतर म्हणले राजेसाहेब त्यानं चपराक दाखवलं. हे मी सुद्धा फाईट दाखव म्हणलो. आमच्या राज्यात येऊन दादागिरी करतोय काय? तुला एका फाईटीतच खाली बसू. नंतर म्हणले राजेसाहेब त्यानं 7 बोटे वर केली. मला वाटलं मी 7 भाकरी आणल्या त्या 7ची 7 ओढतो का काय. पण मी 7 बोटे वर करून मध्ये आडवी रेष मारली. याचा अर्थ 7च खातो बाबा, पण सकाळच्या 3:30 खातो, संध्याकाळच्या 3:30. नंतर म्हणले राजेसाहेब त्या पंडितांना असा इशारा केला. मला वाटलं कशावर खातो. मी थयाचं गाडगं पुढं केलं, थयावर खातो. वाद संपला. तो पंडित म्हणला मी हारलो. राजानं काही न विचार करता गंगू दिलेला मिठीच मारला. दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच, जर नकली गुरु मध्ये एवढं सामर्थ्य, मी काय म्हणते कळतंय ना, जर नकली गुरु मध्ये एवढं सामर्थ्य तर असली गुरु मध्ये किती असेल. म्हणून माणसानं जीवनामध्ये येऊन गुरु करणं गरजेचं आहे. कारण गुरु कोण आहे? गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा. आता काही गाथांमध्ये गुरुविना अनुभव तुझा, तर काही गाथ्यांमध्ये गुरुविना देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. म्हणजे थोडं इकडं तिकडं झालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, गुरु सारखं दुसरं ह्या जगात कुणी. मग आता तुम्ही म्हणसाल महाराज आल्यापासून नुसतं गुरु गुरु करताय, मग हे गुरु नेमके करतात काय? ऐका, व्यवहारातले तुमचे आमचे गुरु वेगळे, शिक्षक ते सगळं वेगळं, पण परमार्थी गुरु काय करतात, कार्य काय जर विचारायचं असेल, माऊली सांगतात, गुरु खाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन. गुरु काय सांगितलं? गुरु काय करतात? साध्या भाषेत सांगितलं, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोले नांदवी. गुरु ज्ञान दृष्टी देतात. गुरु आपल्याला माहित नसलेला आपल्या जवळचं धन दाखवतात. गुरु आशीर्वाद रूपी सौभाग्य देऊन षडविकारांचा नाश होण्याचा बोध करतात. आणि हेच गुरु संत कोळीचे राजे असतात. गुरु हे सर्व काही, गुरु शिवाय या त्रैलोक्यात दुसरं देऊ नाही. मग हे सांगणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत. मग आता सांगायचं माझं तात्पर्य एवढंच,
जसा संसार गुरुशिवाय होत नाही तसा परमार्थ अध्यात्म सुद्धा गुरुशिवाय होऊ शकत. आणि हे संतांनी आपल्याला दाखवून दिलंय, माऊलींनी दाखवून दिलंय, देवानं दाखवून दिलंय. कारण गुरूंचं कार्य हे अवर्णनीय आहे. मी जास्त खोलात शिरणार नाही, पण नाम हे संतांशिवाय गुरुशिवाय मिळू शकत नाही. देव संतांशिवाय मिळू शकत, गुरुशिवाय मिळू शकत. म्हणून संतांनी सांगावं, हे गुरु परमार्थामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यात नेमकं करतात काय? अभंगाचं प्रथम साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला. आणि ठाई समोरला अनुभव साधू ज्ञान देतात, बोध करतात, नाम देतात. त्यासाठी माऊलींनी सांगावं, जीवनामध्ये संत महात्मे गुरु असणे गरजेचं आहे. कारण ह्या जगातील प्रत्येक संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये आयुष्यामध्ये गुरु केलेले आहेत आणि तो मार्ग आपल्याला दाखवलाय. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तिनेची पंथे चालू जाता नपणे गुंता कोठे काही. संतांनी मार्ग दाखवला, आपलं काम फक्त काय त्याच्यावर, आमचं तरी काय काम आहे, तो मार्ग फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच कीर्तनकाराचं काम. एक सांगू का, समाजाच्या डोक्यातला फार मोठा गोड गैरसमज आहे, तो दूर करते. ऐका, कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे मोठा माणूस नाही. कळते मला काय म्हणायचंय? कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे मोठा माणूस. ज्याप्रमाणे शहरामध्ये रस्ते झाडायला सफाई कामगार असतात, त्याचप्रमाणे आम्ही त्या भगवंताचे सफाई कामगार आहोत. पण ते सफाई कामगार वेगळ्या, कीर्तनकार प्रवचनकार हे माणसाच्या मनाच्या रस्त्याची घाण काढतात. त्यांना परमार्थाचा मार्ग दाखवतात, परमार्थाचा मार्ग शिकवतात. पण काही काही जण तो परमार्थाचा रस्ता चुकतात. उदाहरण देऊन सांगा, मला सांगा बसलेले माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी आपल्याला हरिपाठ पाठ करायला सांगितलं आहे का हरिपाठ करायला सांगितलं आहे? हरिपाठ. आधी
मला सांगा, माझा प्रश्न कळाला का? माऊलींनी आपल्याला हरिपाठ पाठ करायला सांगितलंय का हरिपाठ करायला सांगितलंय? हरिपाठ पाठ असावाच ह्यात शंका नाही, पण त्याचं नाव काय दिलेले? हरी म्हटलं जातं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी पवित्रची होय, ही त्याची महिमा आहे, पण नाव काय दिलं? हरी. आता बघा, माऊलींनी आपल्याला हरी पाठ करायला सांगितला. आता पुढे जाऊन विचारते, माऊलींनी आपल्याला हरीच का बरोबर पाठ करायला लावला? माऊली कुणाचे उपासक होते? विठ्ठलाचे. माऊलींनी विठ्ठल का नाही पाठ करायला सांगितला? राम का नाही पाठ करायला सांगितला? कृष्ण का नाही पाठ करायला सांगितला? पण ते पण जाऊ द्याकडे, मला सांगा, आपण राम मंदिर पाहिले बरोबर? हा तरी म्हणा, नाहीतरी म्हणा, काहीतरी म्हणा. राम मंदिर पाहिले बरोबर? हा. विठ्ठल मंदिर पाहिले बरोबर? कृष्ण मंदिर पाहिले बरोबर? बजरंग बलीचं मंदिर पाहिले बरोबर? गणपती बाप्पाचं मंदिर पाहिले बरोबर? पण कुणी हरी मंदिर पाहिले का? निदान एखाद्या गावात ऐकलं तरी असेल का? ते पण नाही ऐकलं. पण प्रत्येक संतांच्या गाथ्यात, ज्ञानेश्वरीत, भागवतात हरी या शब्दाचा उल्लेख केलेला. आता मला सांगा, मग असा हा हरी आहे तरी कोण? लय लांब जायचंच नाही. माऊली सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव समा, एक हरी आत्मा जीव शिव समा, हरी आत्मा जीव शिव समा, एक हरी आत्मा जीव शिव समा. बोला बोला काय सांगितलं माऊलींनी? एक हरी आत्मा जीव शिव, अर्थात काय? आत्मा तोच, हरी तोच, राम तोच, विठ्ठल, कृष्ण, जीव, शिव, बजरंगबली. हे मी एकटी म्हणत नाही, पुरावा देते ते एक महाराज म्हणतात बघा, कीर्तनकारानं प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यावा. आणि कीर्तनकाराला जर पुरावा देता येत नसेल तर कीर्तनकाराला सगळं काही एक आहे. आणि पुरावा सर्वागती राम देहाते एक, सर्वागती राम देहाते
काय होतं हे प्रमाण म्हणताना तोंड पाळायचं पण होतं पाय पडतात असं मौली सांगतात सर्वाघटी राम ते आधी एक सूर्यप्रकाशक सूर्याची किरण सूर्यापासून वेगळी नाही तसे आपण सर्वजण एकच सगळे भगवंताचाच अंश आहोत सर्वांच्या जवळ सर्वाघटी राम ते आधी एक सूर्यप्रकाशक सर्वांच्या जवळ एक आहे कैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू ही भ्रांती शिकामो विषयावरी नसल पटत हृदयवंती खाडा केला आता विठ्ठल नसल पटत देव आहे हृदय मंदिरी नसल पटत एका जनार्दनी हरी राहे हृदय नसल पटत साठविला हरी अंजीही आणि ह्याच्यावर पण विश्वास बसत नसेल ईश्वर हा सर्वभूताना हृदयेशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया गीतेचा दुसरा अध्याय सांगतो देव जवळ आहे ईश्वर हा सर्व भूताना जवळ आहे हृदयात आहे म्हणून तो कळत आता मला सांगा गड्या हृदय कुठे बोला इकडं बोला की मग नुसते टका 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 मारते बघायला लागला हृदय कुठे इथे बरोबर जवळ आहे मग ह्या हृदयात कोण आहे हरी म्हणजे देव आहे हृदय मंदिरी प्रमाणे पण हृदयात देव आहे जसं मंदिरात आहे तसं तुमच्या माझ्या या मंदिरात या हृदयात सुद्धा देव आहे बरोबर आता मला सांगा एखाद्या टायमिंगला नाहीच तसं होऊ नये पण समजा हातपाय कामात न गेलो आणि ह्या मंदिरातल्या देवाकडे येता येत नाही ह्या देवाला आपलंसं करता येत नाही मग आता देव कुठल्या देवाला नेमकं आपलंसं करायचं इच्छा आहे पंढरपूरला जायची त्या देवाला बघायची पण नाही बघताय तो शरीर साथ देत नाही मग काय करावं देह ही पंढरी आत्मा पांडुरंग करीत असे संग म्हणून सत्य सांगतात जसं देव नटला नाना परी भरून येऊला किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावना येऊला जसा जरा तसा तुमच्या माझ्या जवळ आहे पण एक संकगड्या जवळचा जसा मंदिरातला देव तसाच जवळचा देव आणि देव कुठलाही का असाना देव जर कळायचा असेल तर त्याला नामस्मरण तेवढ्या प्रतीचं भक्ती तेवढ्या मी अजून व्यवस्थित सांगतो कळलं असं भक्ती नामस्मरण तेवढ्या क्वालिटीचं लागतं कळते मला काय म्हणायचंय देव येत नाही असं नाही कोण कहते भगवान आते नाही तुम मीरा कहते से कोण म्हणता येत नाही येतो पण आपली भक्ती तशी येतो तो पण कसं नामस्मरण पाहिजे म्हणून संत सांगतात नाम घ्या पण माणूस नाम घेत नाही हरिमुखे आव म्हणा पण तरी आपल्याला कळत सांगतो बजारे देवाचं नाम घ्या तरी आम्हाला कळत वाजत असे बोंब माऊलींचा प्रमाण कोणी नाही कधी काने आणि हरी हरी न म्हणती ना तया थोर झाली हरी म्हणून तरी देवाचं नाव पण आम्ही काय घेत आता याच्याही पुढे जाऊ नाही का संतांनी सांगावं माणूस देवाचं नाम घेत नाही त्याला कारण आहे माणसाचं चित्त या चित्तातील विकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर माणसाला देवापर्यंत जाऊ देतो का नाही देत बुद्धी म्हणते चल सप्ताह कीर्तनाला चल 7 दिवस आहे चित्त काय म्हणतो मन म्हणतो झोप आली तिथं जाऊन उपयोग ही बुद्धी हे म्हणे बुद्धी म्हणते चल पण नाही पण ऐका का घडत नाही कारण हे विकार गेलेले जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत माणूस परमार्थाकडे
महाराज चित्त निर्मळ करा, पण करायचं कसं? प्रमाणे तुकोबरायचं बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त अंतया सुखा अंत पार नाही. काय होईल? यवनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसल्या. त्यासाठी चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध कशाने? लय लांब जायची गरज नाही, नामानं चित्त शुद्ध होतं. कसं? ऐका, जसं कापूर जळल्यानंतर खाली काही शिल्लक राहत, तसा या विकार रूपी कापुराची बोध रूपी नामानं समाप्ती होते. असं मी सांगत नाही. अभंगाचं दुसरं चरण. कापुराच्या समाप्ती झाली जैसी पण परमार्थ तसा पाहिजे की जेणेकरून ही वात उजळली पाहिजे आणि कापूर अर्थात सगळे विकार नष्ट झाले पाहिजे. म्हणून परमार्थ तेवढ्या क्वालिटीचा पाहिजे. अशा परमार्थाविषयी माणसाच्या मनात फार गैरसमज आहे, फार गैरसमज आहे. मला बसल्याने फक्त एकच उत्तर द्या, परमार्थ हा फक्त माळकऱ्याच्याच पुरता मर्यादित आहे का? कारण आपण पाहतो आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकात बरीचशी मंडळी माळकरी नसतात, पण परमार्थी काय काय मंडळी माळकरी असतात. मला बोलू तरी द्या. अगदी खरे, माळकरी असतात पण परमार्थी अख्खं संपूर्ण घरदार माळकरी मी अनुभवले. संपूर्ण घरदार माळकरी घरात जाऊन जर फ्रीज उघडला तर सगळ्यात आधी याचं दर्शन होतं. आता ते तुमचं तुम्ही समजून घ्या. शास्त्र कीर्तनाचं शास्त्र सांगता नारदाची कधी सांगते तत्व आहे, त्याचं नाव सुद्धा कीर्तनात घेऊ नये. परमार्थ परमार्थिक साधे परमार्थिक नेमकं कुणाला म्हणायचं? ज्याचं अंतःकरण शुद्ध तो परमार्थी, ज्याचे विचार शुद्ध तो परमार्थी, ज्याचं आचरण शुद्ध तो परमार्थी, जो सदा नम्रतेनं वागतो तो परमार्थी, ज्याला दुसऱ्याचं देणं बुडवण्याची अजिबात इच्छा होत नाही तो परमार्थी, जो दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होतो तो परमार्थी. पण अजून एक परमार्थाची खास व्याख्या सांगू का? परमार्थामध्ये आत्मज्ञान, आत्मसुख, आत्मशांती, आत्मधन हे सगळं काही त्या भगवंताच्या नामानं प्राप्त होतं. आणि याच्याही पुढची पायरी, हे नाम जर आपल्याला कुठं घडत असेल तर एकच ठिकाणी नामदेव महाराजांचं प्रमाणे सद्गुरु वाचोनी नाम नये हात Oh
काय सांगितलं? प्रमाणे प्रमाण बसलेले ध्यान देऊ नये का? व्यवहारातलं प्रमाणे नामदेव महाराज सांगतात, सद्गुरु वाचोनी ना म्हणे हातात साधणे साधिता कोटी गुणे. उदाहरण देतात, जैसा कांते विन करणे हा संसार, तैसा हा व्यापार साधनांचा. प्रमाण नंतर बघू, उदाहरण आधी बघू. ह्या प्रमाणात नामदेव महाराज सांगतात, जसं पत्नी शिवाय संसार होऊ शकत असं आहे का बरं एखाद्या गावात उदाहरण? बायको नाही काय नाही, पण पोरं बाळ संसार अगदी सुखात चाललाय, हाय का? उगाच म्हणत नाही आम्ही हाय तर खरंय. जसा पत्नी शिवाय संसार होऊ शकत तसा संतांशिवाय, सद्गुरु शिवाय, गुरु शिवाय नाम मिळू शकत. तर हे मी काय मोहम सांगत नाहीये, ज्यांचं प्रमाण आहे त्यांचंच उदाहरण आहे. नामदेव महाराज म्हणजे नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ठाकी. कोण नामदेव महाराज? ज्यांच्या हातून देवानं दूध पिलं. दूध आपलं आयुष्य गेलं नाही ते दाखवतात. ज्यांच्या हातून देवानं दूध पिलं, ज्यांच्यासाठी देवानं अख्खं देऊळ फिरवलं, आपल्यासाठी एक हिट फिरवणार नाही, ते नामदेव महाराज. आणि त्याच नामदेव महाराजांना देव काय म्हणतो? नामा, तू मला अजून ओळखलं नाही. नामदेव महाराजांना तर डोक्यात मुंग्या आल्या, बाबा देव असं का म्हणतोय? लोक ज्या पंढरपूरला ज्या देवाकडे जातात तोच हा देव, त्याचंच नाव पांडुरंग, त्याचंच नाव विठ्ठल, आणि मी जिथे राहतोय तेच हे पंढरपूर. देव मला असं का म्हटले? मी त्याला देवाला ओळखत नाही म्हणून दम निघाला नाही. देवाकडे गेले, देवा म्हणला तुम्हाला ओळखत नाही, मग तुम्हाला ओळखण्याचं वय सांगा. देव काय एवढा साधा आहे वय? चतुरा तो शिरोमणी म्हणला, तुला गोरोबा काकांच्या घरी मुक्ताई कच्चं मडकं म्हणाली होती, अगदी खरे. अखंड जयाला देवाचा शेजारण कार्य अहंकार. मुक्ताईचं प्रमाणे परब्रह्म्या संगे नित्य तुझा खेळ, आणि आंधळ्याचे डोळे काबा झाले. एवढीशी मुक्ताई नामदेव महाराजांना शिकवती. नामदेव महाराजांना दम निघेना. त्यावेळेस देवानं सांगितलं, आंब्या लग्नातला जा, तिथं शंकराच्या मंदिरात विसोबा खेचर नावाचा महात्मा आहे. मी अगदी वेळेत संपवणार. विसोबा खेचर नावाचा महात्मा आहे, तू त्यांना जाऊन माझं गुह्य विचार. नामदेव महाराजांना आस लागली, लगेच निघाली. मुखात विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग चाललं. डोक्यात मुखात चालू आहे ना, पण डोक्यात काय असेल बरं ते गुह्य? काय असेल बरं देवानं सांगितलेलं गुपित? माझ्याकडे बघताय काय? आपलं सुद्धा असंच चाललंय. म्हातारं काठी घेऊन घराच्या बाहेर बसलेलं बसत, मधीच काठीनं कोंबड्या हो सांगतो, म्हातारे पप्पे शाळेत गेला का? आणि त्या वावरातली मका खुरापली का? मधल्या वावरातल्या उसाला पाणी दिलं का? त्या मांगरूळच्या पाहुण्याला बरं आहे का? आमच्या तमकीच्या पुरीला पाहुणा बघा यायचं होतं ना, कुणास ठाऊ. बरं ऐक, त्या गाईला थोडं गवत टाक, त्या करडांना शेळीला सावलीत बांध, आणि त्या पिलाच्या कोंबडी उद्या ठेव. कावळ्याला लय उतार आला, एक पण पिलू ठेवा ना, आणि मला वाईस काम भरून पाणी आण. राम कृष्ण हरी एवढं सगळं म्हणायचं. मग शेवट काय म्हणायचं? आता असं भजन केलं किती जन्मात देव भेटेलो. माणूस परमार्थ करत नाही असं नाही, पण संतांनी सांगितलेली परमार्थाची रीत आणि आपली परमार्थाची रीत ह्या जमीन आसमानचा फरक आहे. आपल्या परमार्थ, मला तर कीर्तनकार म्हणजे अनुभवाचा ढिगारा असतो. कारण आपण एका गावात होतो, पंचकृषीतले एवढेच अनुभव, पण कीर्तनकार रोज एक गाव फिरतो. आठवड्याला गाव बदलतं कीर्तनकाराचं. त्यामुळे रोज वेगवेगळ्या जागेचे वेगवेगळे अनुभव. एका ठिकाणी कीर्तनाला गेले, परमार्थ सांगते मी,
कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तनाच्या आधी एक काकांच्या घरी चहा पाणी घेतलं. सहज बसलेले, थकले होते. बसले असताना ते म्हणले, तिथे म्हणजे मी सुद्धा जुना माळकरी आहे बरं. काय म्हणले? मी सुद्धा जुना माळकरी. मला आनंद वाटला, भारी वाटलं. तेव्हा म्हणले, कुठं होती तू शिकायला? म्हणलं, नाही का मी शिकायला वगैरे कुठं नाही, आळंदीला वगैरे नव्हते. माझ्या आई वडिलांच्या मदतीनं, म्हणलं गुरूंच्या कृपेनं म्हणलं मी घरीच शिकले. म्हणले, तिथे मी जुना माळकरी. म्हणलं, हो. तेव्हा म्हणले, असं चर्चा चालू असताना तेवढा त्यांचा मुलगा तिथं आला. ते त्यांच्या मुलाला म्हणले, बाबा योग्य महाराजांचाच कीर्तन आहे, तू येणार आहे ना कीर्तनाला? म्हणलं, हो बाबा येणार ना. तेव्हा मी म्हणलं, काका आता एवढे जुने माळकरी. म्हणलं, काका म्हणलं तुमच्या मुलाला माळ असेल? ते म्हणले, नाही नाही अजून बारीक आहे, तेवढं खाया पियाचा दिवस आहे, मोठं झाल्या बघू. आणि हे कोण आहेत? ते पण जुने. म्हटलं, काका असं का बरं? म्हणले, महाराज तुम्हाला काय सांगू, म्हणले अख्ख्या घरात म्हणले मी एकटाच. पण म्हणले अख्खं घरदार माझ्या माळ टपलंय, कधी काढतोय? माझं कीर्तन झालं, रात्री मुक्काम केला आणि सकाळी आपलं परत बारामतीला येण्यासाठी निघालो. तेव्हा रात्री कीर्तनाला असलेली काही मंडळी सोडवायला आली. त्यामध्ये ते काका त्यांचा पप्पू होता. तेव्हा ते त्यांच्या पप्पाला म्हणले, काय बाबा रात्री महाराजांनी कसं काय कीर्तन सांगितलं? पप्पा कसं करतोय? तेव्हा ते काका म्हणले, तुला जमल का? पप्पा म्हणला, नाही. म्हणले, काय पण बोलता? तेवढ्यात ते काका त्यांच्या पप्पाला म्हणले, करतू का लग्न महाराजावर? करतू. पप्पा कसं करतोय? असं करून तो आपल्या वडिलांमागे लपून बसला. काका म्हणला, अरे जा कीर्तन शिकविल की तुला? आता बसलेले मला सांगा गड्या, यांनी एवढे वर्ष झालं माळा घातलेले, यांना माळाची किंमत कळाली असेल का? माळेची किंमत कळाली असते ना, ते काका म्हणले असते, पप्या महाराजांना गुरु बहीण करून घे, त्यांच्या गुरुकडून ज्ञान प्राप्त करून घे, का करतो का लग्न? असं म्हणल्यावर कसं व्हायचं का? बरं साधं गणित आहे. मी त्यांना काय म्हणलेले, काका. आपल्या काका कुणाला म्हणतात? चुलत्याला, नाही तर मावशीच्या. आता मावशीची मुलं माझी कोण झाली? चुलत्याची पोरं. पण या काकांनी दुसरंच नातं लावलं होतं. बरं जाऊ द्या. आपण कुठं आलो होतो? झालं गेलं. संसारातला माया एकदा चिकटली की परमार्थात काय चाललंय आठवत. नामदेव महाराजांनी पंढरपूर सोडलं. नामदेव नगरातल्या मुखात विठ्ठल विठ्ठल पांडुरंग चालू, डोक्यात काय बोलत काय या नादात औंढ्या नगरात पोहोचले. शंकराच्या मंदिराच्या पायरीचं दर्शन घेतलं, आतमध्ये प्रवेश केला. एकदा प्रसंग ध्यानानं आणि मनानं ऐका. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरचं दृश्य पाहून नामदेव महाराजांचं डोकं हल्लं. एक म्हातारा माणूस महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता. ऐका, नामदेव महाराजांची तळपायाच्या आत मस्तकाला गेली. नामदेव महाराजांनी म्हातारा झालाय की पार, तरी पण कळत नाही का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून कुठं झोपतात का? विसोबा खेचर म्हणले, वय झाल्यामुळे पाय उचलत नाही, पाय उचलून खाली ठेव. पाय धरले खाली ठेवायला लागले, तेवढ्यात खाली महादेवाची पिंड तयार झाली. असे नामदेव महाराजांनी 2-3 वेळा केले. मग नामदेव महाराज काय समजायचे ते समजले. पाय धरून रडायला लागले, माफी मागितली, क्षमा मागितली. आणि मग कळलं हेच विसोबा खेचर आहे. विसोबा खेचरांकडून ते नाम घेतलं. त्या नामाचं त्या ठिकाणी नामस्मरण केलं. आणि एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण की विसोबा खेचर भेटण्या आधीचे नामदेव महाराज, की ज्यांना देव घिसाळ्याच्या रूपात येऊन सुद्धा ओळखू आला, आणि विसोबा खेचर भेटल्यानंतरचे नामदेव महाराज कुत्र्यानं ताटातली भाकरी पळवली, राहिलेली तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे पळायला लागले. देवा कुरडी भाकरी खाऊ, त्याच्या बरोबर तूप पण घ्या. आपण त्या जागेवर असतो तर काय झालं? तुम्ही असता हा कुठं तुमची हातोडी कुठे? हाताचाही केलता आपण दिसल त्याने हल्ला असतो. तुमच्याकडे आहे का? असं सांगायचं माझं तात्पर्य फक्त एवढंच. नामदेव महाराजांना प्रत्येक जीवातला देव कळाला. आधी फक्त मंदिरातला देव माहिती होता, पण संपूर्ण जीवातला, प्रत्येक माणसातला, प्रत्येक पशु प्राण्यातला देव समजून देण्याची ताकद
ही संतांकडे असते. म्हणून आधी संत आणि मग देव असतो. म्हणून माऊली भावश्री ज्ञानोबाराय सांगतात, असे जीवनामध्ये संत आले की काय होतं. नामदेव महाराजांचं भाग्य उदयाला आलं. नामदेव महाराज मोक्षाच्या ओळीत जाऊन बसले आणि असे नामदेव महाराज गुरु आज्ञेत राहून हरिभक्त झाले. म्हणून मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधू सांगून गेला हरिभक्त. म्हणून जीवनामध्ये संगत ही फार महत्वाची. बसलेले जेवढे तरुण मंडळी हात जोडून विनंती आहे, आई वडील सांगतात तो पोरगा वाईट आहे, ती पोरगी वाईट आहे, संगतीत जाऊ नको. आजकालच्या आमच्यासारख्या तरुण मुलांचं साधं उत्तर असतं, हा ती वाईट असणार म्हणून काय झालं, तो पेतोय म्हणून काय झालं, मी काय पेतोय का. अरे बाबा, तू आज नाही पेला तर 6 महिन्याने नक्की डुलत येणार. कारण संगत फार वाईट असते. म्हणून जीवनात संगत जर कुणाची धरायची असेल, प्रमाणे संतन की संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हरि नाम जप लो रे, तेरी अच्छी बनेगी. पुढे जाता येत नाही. संतांच्या संगतीत राहा. काय होईल काय नाही, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये प्रत्येक तत्वामध्ये असणाऱ्या हरीचं दर्शन होईल. जसं मंदिरातल्या देवाला तुम्ही डोळ्यानं पाहताना, तसं प्रत्येक जीवात त्या ईश्वराचं दर्शन. कारण साधं गणित आहे, जसा मंदिरात देव आहे तसा प्रत्येक माणसात प्राण्यात देव आहे. आणि तो देव नाथांनी पाहिला. गाढवाला पाणी पाजलं कुणी, नाथांनी. वाळवंटातलं ते पोर जात पात न पाहता उचलून घेतलं. देव पाहिला माणसातला. म्हणून परमार्थ जास्त काही नाहीये. माणसातला देव पाहावा, माणसानं प्राणी मात्रातला देव पाहावा, ह्याला म्हणायचं परमार्थ. आणि हे कुणामुळे करतं, अभंगाचं शेवटचं. Hola,
भगवंताचे भजन करूया. मुखानं टाळी आणि हातानं नाम. बरोबर ना? कीर्तनातच बसलाय ना? हातानं आणि मुखानं उडबार कुमारी आज खऱ्या अर्थानं ज्यांनी ही ज्ञानदानरूपी कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली सोपवली ते म्हणजे या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ असतील, आयोजक संयोजक नियोजक सर्व सप्ताह कमिटी असेल, तसेच यांच्यापर्यंत ज्यांनी माझं नाव पोहोचवलं कळवलं. खऱ्या अर्थानं त्यांचा आणि माझा परिचय आजच झाला. परिचय आधी होता पण फक्त मोबाईल थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू फक्त संपर्क होता. पण आज खऱ्या अर्थानं त्यांना प्रत्यक्षात पाहिलं आणि त्यांनीच माझं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हरिभक्त परायण शुभम महाराज रोकडे असतील,
आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपली गावातील सर्व सप्ताह कमिटी, त्या ठिकाणी सर्व आयोजक, संयोजक, नियोजक, तसेच आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे सौ विजया प्रदीप माने, श्री सुनील बाळकृष्ण खांडेकर, दोनही माने परिवार, खांडेकर परिवार, दोन्ही परिवाराचा आभार मानते. तसेच सर्व सप्ताह कमिटी, कुणाचं नाव घ्यावं कुणाचं ठेवावं, सगळीच प्रेमाची माणसं, सर्वांचा आभार. तसेच या ठिकाणी ज्यांनी गोड अशी आपल्याला कार्यक्रमाला साथ दिली ते म्हणजे हरिभक्तपरायण गायनाचार्य संजय महाराज कानवडे असतील. अगदी अंतकरणापासून, मनापासून आभार. कारण कसं असतं, माणसाला चेहरा ओळखता यायला हवा, नजर ओळखता यायला हवी. कारण ते अशी कला आहे की माणसाचा चेहरा सांगून जातो की ह्या व्यक्तीकडे किती ज्ञान आहे किंवा आकलन क्षमता किती आहे, हे चेहरा सांगून जात असतो. आणि खऱ्या अर्थानं एक तेवढी शोध प्रवृत्ती किंवा एक प्रेक्षक म्हणून पाहण्याची वृत्ती मला त्यांच्यामध्ये अगदी अंतकरणापासून जाणवली. ते म्हणजे हरिभक्तपरायण संजय महाराज कानवडे असतील. तसेच हरिभक्तपरायण गायनाचार्य आता ज्यांचं नाव घेतलं शुभम महाराज रोकडे असतील. तसेच हरिभक्तपरायण गणेश महाराज गडदे असतील. तसेच ज्यांचं गोड असं मृदुंग आपल्याला ऐकायला मिळालं ते म्हणजे हरिभक्तपरायण जगदीश महाराज पठाडे असतील. वा, पठाडे म्हटलं की मृदुंगाचा नादच करायचा नाही खरं. पठाडे म्हटलं ते युट्यूबला येतच बघा. पठाडे हा एक प्रकारचा ब्रँडच आहे आणि ब्रँडची ताकद म्हणजे फार कमाल असते. मग आमचे भरत दादा असतील किंवा शत्रुघ्न दादा असतील, हा फार गोड, फार गोड. आणि आज तेच पठाडे दादा आज आपल्याला ऐकायला मिळाले. हरिभक्तपरायण जगदीश महाराज पठाडे, त्यांचाही अंतकरणापासून आभार. कारण विषय निघाला म्हणून सांगते, पठाडे कीर्तनातही खूप उच्चतम आहेत आणि मृदुंगातही फार उच्चतम आहेत, म्हणून दादांचाही आभार. तसेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्यांचं व्यासपीठ आपल्या स्वतःचं ज्यांच्याकडे ते म्हणजे हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज रेठरेकर. खरंच बाबा हार्मोनियमवर जरी बसले नव्हते तरी स्वरातून किंवा बोटातून त्या गोष्टी कळून येत होत्या. संगीताचंही ज्ञान वा खूप गोड. तसेच ज्यांनी गोड असं आपल्याला या ठिकाणी हार्मोनियमची साथ केली, बाबांचं नाव हिम्मत खांडेकर, हिम्मत महाराज खांडेकर असतील. अंतकरणापासून आभार. तसेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी विनेकरी असणारे हरिभक्तपरायण, आता मला तुमचा चेहरा दिसाना, आता हिथं वेगळं नाव तिथं वेगळं असले अवघड होऊन बसलं, म्हणून मी असं न्यार पाहिलं पण मला अजून पण दिसाना. जाऊ द्या. हरिभक्तपरायण धुंडीराम महाराज मोरे, बाबांचाही आभार. तसेच सर्व टाळकरी असतील ज्यांच्या चोपदाराची साथ, ते म्हणतात ना माझ्यापेक्षा असं बघावं तुम्हाला लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हरिभक्तपरायण गणेश महाराज जाधव, त्यांचाही आभार. सर्व त्या ठिकाणी मंडळी, सर्वांचं अंतकरणापासून, सर्व त्या ठिकाणी टाळकरी असतील, आमच्या ताई उभा राहिलेल्या, त्यांचाही हा आमच्या ताई अगदी गोड असं. रोज आज मी आहे म्हणून का रोज काल पहिला दिवस वा वा वा, पण गोड, फार गोड. आनंद वाटला, परमार्थाची अत्यंत आवड. आणि तसेच या ठिकाणी सर्व सप्ताह कमिटी असेल, सर्व श्रोता वर्ग असेल, सर्वांचं मनापासून आभार मानते. कुणाचं आभार मानायचं राहिलं असेल तर अंतकरणापासून, मनापासून माफी मागते. तुमचं हे गोड समजून माफ करा. आणि अजून एक गोष्ट, 1-2 मिनिटं फक्त. आताच आपल्या सोनी मराठी चॅनलद्वारे, टीव्हीवर सोनी मराठी चॅनलद्वारे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. पण खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातून हजारो कीर्तनकारांचे ऑडिशन झाले आणि त्यातून फक्त 108 कीर्तनकार त्या ठिकाणी निवडण्यात आले आणि त्यातूनही 108 मधून पुन्हा 72 ऑल ओव्हर महाराष्ट्रातून निवडले गेले. तुमच्या कोल्हापूर किंवा सांगली भागातलेही काही कीर्तनकार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातून तुमच्या या लेकराची निवड झाली. आणि आता हा कार्यक्रम माझा सोनी मराठीचा झालेला आहे 23 एप्रिलला, पण इथून पुढचं पर्वही तुम्हाला सोनी मराठीवर रोज रात्री 6 वाजता पाहायला मिळेल. तर सप्ताह 9 वाजता आहे. हरिपाठ सगळं बघून आपलं कीर्तनही ऐकत राहा, एवढीच विनंती झालेली. सेवा भगवंताच्या चरणी तुम्हासारख्या मायबापांच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला आता म्हणणार ईश्वर माऊली, त्याला राज माऊली.
आणि महत्वाचं माझं लक्षच गेलं नाही अक्षरशः अंतकरणापासून माफी, पण आपण सगळे बसलेला आहात, पण इतका वेळ खाली वर करत ज्यांनी गोड अशा कार्यक्रमाचं शूटिंग केलं. बाबांचं नाव काय? यादव. यादव. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव चला कीर्तनाला. वा वा वा. चला कीर्तनाला हा युट्यूब चॅनल यादव बाबा, एकदा जोरदार काय झाल्या पाहिजे. कसं असतं, करणं कोणीही करतं, पण कष्ट फार महत्वाचे असतात. ते कष्ट तुमच्याकडे दिसून आले. वा, सगळे बसलेले आहेत, पण खूप गोड पद्धतीने त्यांनी शूटिंग केलं. त्यामुळे हा कार्यक्रम तुम्हाला युट्यूबवरही पाहायला मिळेल, तर नक्की पहा. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत सेवेला पूर्णविराम. विठाला जय जय Thank you.